नमस्कार. अॅग्रीता तर्फे 28 मार्च ते 3 एप्रिल 2016 या सप्ताहातील विविध शेतमालाच्या किमतीचे बाजारभावाचे पत्रक सादर करण्यास आम्हाला आनंद होत आहे. हरभरा. दिल्लीमधील हरभऱ्याच्या स्पॉट किमतींनी नोव्हेंबर 2015 मध्ये दर क्विंटल मागे 5,450 रुपयांची पातळी गाठली होती. त्यानंतर किमती घसरत होत्या. या सप्ताहात त्या 4,650 ते 4,750 रुपयांच्या दरम्यान होत्या. मार्च महिन्यात त्या 4,500 व 4,800 रुपयांच्या दरम्यान चढ उतार अनुभवत होत्या. मार्च महिन्याची सरासरी 4,650 रुपये होती. एप्रिलमधील हरभऱ्याच्या किमती काही प्रमाणात घसरण्याची शक्यता आहे. त्या महिन्याची सरासरी 4,300 ते 4,600 रुपयांच्या दरम्यान राहणे अपेक्षित आहे. तूर. तुरीच्या अकोला बाजारातील किमतींनी ऑक्टोबर 2015 मध्ये दर क्विंटल मागे 13,700 रुपयांची पातळी गाठली होती. त्यानंतर किमतींनी घसरण अनुभवली. या सप्ताहात त्या 8,600 व 8,750 रुपयांच्या दरम्यान होत्या. मार्च मधील तुरीच्या किमतींनी 8,000 पासून 8,750 रुपयांपर्यंत वाढ अनुभवली. मार्च मधील सरासरी किंमत 8,267 रुपये होती. एप्रिल मधील किमती काही प्रमाणात वाढतील व त्यांची मासिक सरासरी 8,300 ते 8,500 रुपयांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हळद. हळदीच्या निजामाबाद बाजारातील स्पॉट किमतींनी नोव्हेंबर 2015 मध्ये दर क्विंटल मागे 9,790 रुपयांची पातळी गाठली होती. त्यानंतर त्या घसरत आहेत. या सप्ताहात त्या 8,785 रुपये होत्या. मार्च 2016 मध्ये हळदीच्या किमती 22 मार्च पर्यंत वाढत होत्या आणि त्यांनी त्यावेळी 9,015 रुपयांची पातळी गाठली होती. त्यानंतर मात्र त्या लक्षणीय घसरल्या. मार्च मधील सरासरी किंमत 8,874 रुपये होती. एप्रिल मधील किमती काही प्रमाणात घसरतील व त्यांची सरासरी किंमत 8,500 ते 8,800 रुपयांच्या दरम्यान राहील. सोयाबीन. ऑक्टोबर 2015 नंतर सोयाबीनच्या इंदूरमधील स्पॉट किमती दर क्विंटल मागे 3,750 ते 3,850 रुपयांच्या दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या 3,970 व 4,050 रुपयांच्या दरम्यान राहिल्या. मार्च मध्ये सोयाबीनच्या किमती 3,674 पासून 4,000 रुपयांपर्यंत वाढल्या. मार्च मधील सरासरी किंमत 3,800 रुपये होती. एप्रिल मधील सोयाबीनची सरासरी किंमत सुद्धा वाढती राहील व ती 3,900 ते 4,100 रुपयांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. साखर. कोल्हापूर बाजारातील मध्यम दर्जाच्या साखरेच्या स्पॉट किमती 1 ऑगस्ट 2015 रोजी दर क्विंटल मागे 2,150 रुपये होत्या. त्यानंतर त्या सतत वाढत आहेत. या सप्ताहात त्या 3,538 ते 3,650 रुपयांच्या दरम्यान राहिल्या. मार्च महिन्यात त्या 3,250 ते 3,650 रुपयांच्या दरम्यान होत्या. मार्च मधील सरासरी किंमत 3,350 रुपये होती. एप्रिल मधील सरासरी किंमत वाढून ती 3,400 ते 3,600 रुपयांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. कापूस. कापसाच्या किमती डिसेंबर 2015 पासून दर 140 किलोच्या गाठीमागे 16,000 ते 16,500 रुपयांच्या दरम्यान राहिल्या होत्या. या आठवड्यात त्या 15,617 ते 15,674 रुपयांच्या दरम्यान होत्या. मार्च महिन्यात कापसाच्या किमती प्रथम घसरत होत्या, पण 17 मार्च नंतर त्या परत वाढू लागल्या. मार्च महिन्यातील सरासरी किंमत 15,670 रुपये होती. एप्रिल मधील सरासरी किंमत 15,000 ते 16,000 रुपयांच्या दरम्यान असेल. धन्यवाद. अॅग्रीता तर्फे पुढील सप्ताहासाठी आपल्याला शुभेच्छा.